Hello students, welcome to mathematics class standard 8. Today our topic is decimal representation of rational numbers. This is very important topic, so watch the video carefully and up to end. Decimal representation of rational numbers. 7/2 हा रॅशनल नंबर आहे. ह्याचं कन्व्हर्शन डेसिमलमध्ये करायचं आहे. हा भाग तुम्हाला आधी झालेला आहे, पण आपण रॅशनल नंबरच्या मध्ये हा भाग बघतोय. 7 ला 2 ने डिवाइड करायचं. 7 डिवाइडेड बाय 2 म्हणजे न्यूमरेटरला डिनॉमिनेटरने डिवाइड करायचं. 2 3 जा 6, सबट्रॅक्ट केलं. 7 minus 6. 2 4 जा का घेतलं नाही? 2 4 जा 8. 8 is greater than 7. Therefore we choose 2 3 जा 3 as a quotient. 7 मधून 6 सबट्रॅक्ट केलं. रिमाइंडर 1. 1 is less than this divisor 2. आपल्याला अजून हे कंटिन्यू करायचं आहे डिव्हिजन, कारण आपल्याला डेसिमल पाहिजे. आपण 0 घेतला इथं, तर त्यावेळेला काय येणार आहे? कोशंट आफ्टर 3 वी पुट डेसिमल पॉइंट. इथं डेसिमल पॉइंट दिला. आता 2 5 जा 10 म्हणून इथं कोशंट 5 आला आणि 10 सबट्रॅक्ट करतोय. रिमाइंडर 0. ज्यावेळेला रिमाइंडर 0 येतो त्यावेळेला हे डिव्हिजन कंप्लीट होत आहे. 7/2 is equal to 3.5. This is decimal form of rational number 7/2. Second, minus 4/5. मायनस साइन बाजूला ठेवून पहिल्यांदा 4 ला 5 ने डिवाइड करूया. 4 is less than 5, therefore quotient is 0. 5 into 0 0. We subtract 0 from 4, remainder 4. We bring 0. त्याच वेळेला at the same time we put decimal point. 5 8 जा 40. 40 minus 40 0. 4/5 is equal to 0.8. Therefore minus 4/5 is equal to minus 0.8. इथं मायनस घेतला म्हणून इथं सुद्धा डेसिमलच्या अगोदर काय घेतलं आपण? मायनस साइन घेतलं. थर्ड एक्झाम्पल बघूया. इथं रिमाइंडर किती आलाय? 0. सेकंड एक्झाम्पल मध्ये. फर्स्ट एक्झाम्पल मध्ये रिमाइंडर 0. थर्ड एक्झाम्पल बघूया. 11/8. 11 ला कितीने डिवाइड करायचं? 8 ने. 8 1 जा 8. 8 2 जा 16 is greater than 11. Therefore we take 1 as a quotient. 11 minus 8, remainder 3. We bring 0. At the same time we put decimal in the quotient. 8 चा टेबल बघायचंय. 30 ला आपल्याला डिवाइड करायचंय. 8 3 जा 24. सबट्रॅक्ट 24. remain 6. Now bring 0. Become 60. 8 7 जा 56. Subtract 56. Remain 4. Bring 0. 8 5 जा 40. Subtract 40 from 40. Remainder 0. Therefore 11/8 is equal to 1.8
375. ह्या तिन्ही एक्झाम्पलमध्ये रिमाइंडर किती आले? 0 आले. तोपर्यंत आपण डिव्हिजन करत राहिलो आणि आन्सर आपण कशामध्ये काढले? डेसिमल फॉर्ममध्ये. आता यानंतरचा भाग आपण बघणार आहोत. अशा पद्धतीचे ज्या वेळेला रिमाइंडर 0 येतो त्यावेळेला जे डेसिमल फॉर्म आहेत त्यांना काय म्हणतात ते आपण बघूया. Conclusion: when we divide the numerator of a rational number by its denominator, we get the decimal representation of rational number. When we divide the numerator of a rational number by its denominator, in this division remainder is 0, then such a decimal form of a rational number is called terminating decimal form. आणि आतापर्यंत आपण जे 3 एक्झाम्पल बघितलेत त्याच्यामध्ये काय आन्सर आलं होतं? 3.5 minus 0.8, 1.375. All these examples are terminating decimal forms. हे टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्मचे हे एक्झाम्पल्स आहेत. आता ह्या डेसिमल फॉर्ममध्ये अजून एक टाईप आहे नॉन टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म. तो आपण बघणार आहोत, त्याचे एक्झाम्पल्सही बघणार आहोत. डेसिमल रिप्रेझेंटेशन ऑफ रॅशनल नंबर्स. 8/11. 8ला 11 ने डिवाइड करूया. क्वोशंट काय येणार आहे? 0. फर्स्ट 8 minus 0, 8. Bring 0. Give decimal point. 11 7 जा 77. सबट्रॅक्ट केले, रिमेन 3. 80 मधून 77 सबट्रॅक्ट केल्यानंतर ब्रिंग 0. 11 2 जा 22. सबट्रॅक्ट करूया आता, रिमेन 8. ब्रिंग 0. 11 7 जा 77. सबट्रॅक्ट केलं, रिमेन 3. ब्रिंग 0. 11 2 जा 22. 22 सबट्रॅक्ट करूया, रिमाइंडर 8. आता हे एक्झाम्पल आपण जर बघितलं तर हे एक्झाम्पल कितीही वेळा असंच कंटिन्यू करत राहिलो तरीही हे कधीही संपत नाही. म्हणून आपण इथं हा 7 to 7 हा ग्रुप काय रिकरिंग आहे, म्हणून आपण इथं डॉट 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 मीन्स दॅट इज रिकरिंग. 8/11 इज इक्वल टू, आपण हे लिहित असताना हे असं रिकरिंग न लिहिता आपण शॉर्टमध्ये कसं लिहितोय? 0.72 रिकरिंग. ह्याचा अर्थ हा 7 चा ग्रुप काय आहे? रिकरिंग आहे. सेकंड एक्झाम्पल. 7/3. 7ला 3 ने डिवाइड करूया. 7 2 3 जा 6. therefore quotient is 2. सबट्रॅक्ट केले 6. 7 minus 6 remain 1. Bring 0. Give decimal point. 3 3 जा 9. 10 minus 9 remain 1. Bring 0. Become 10. 3 3 जा 9. therefore quotient is 3. Subtract 9. Remain 1. Bring 0. 3 3 जा 9. Remain 1. हे एक्झाम्पल तुम्ही कितीही वेळा असं चालू ठेवलास तरी हे संपणार नाही. सो आन्सर इज 2.3333 recurring. 3 is recurring. 7/3 is equal to
2.3 recurring इज इक्वल टू, आता आपण हे कसं लिहिणार, 2.3 हे काय फक्त एकच डिजिट आहे, त्यामुळे आता इथे लाईन न देता आपण काय करणार आहोत, 3च्या वर असं डॉट द्यायचा आहे, याचा अर्थ दिस डिजिट 3 रिकरिंग, हिअर दिस 7 ग्रुप इज रिकरिंग. -5/9. मग अशी सारखंच करूया, मायनस साईनचा विचार न करता पहिल्यांदा एक्झाम्पल सोडूया. 5 divided by 9. 5 is less than 9, therefore quotient is 0. 0 subtract केलं, remain 5, bring 0, give decimal point. 9 5s are 45. 50 minus 45 remains 5, bring 0, become 50. 9 5s are 45, remains 5. आता आपण जर हे एक्झाम्पल असंच करायचं म्हटलं तर परत हे रिपीट होत जाणार आहे, आपल्याला क्वेश्चनमध्ये 5 हा डिजिट वाढत जाणार आहे. सो वी राईट डॉट 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 5/9 is equal to 0.5 recurring. So minus 5/9 is equal to minus 0.5. This 5 is recurring. इथं आपण असं काय करणार आहोत, डॉट करणार आहोत. These numbers are non-terminating recurring. हे टर्मिनेट होतात का, थांबतायत का, नाहीये. सो these numbers are non-terminating recurring, म्हणजे ठराविक ग्रुप किंवा ठराविक डिजिट हा काय होतो, परत परत येतो, दॅट इज कॉल्ड रिकरिंग. हा भाग समजलाय. 2/7 चं कन्वर्शन आपल्याला डेसिमल फॉर्म मध्ये करूया. 22 divided by 7. 7 3 जा 21. 21 subtract केलं, remain 1, bring 0, take here decimal point after 3. 7 जा 7, 10 minus 7 remain 3, bring 0, 7 4 जा 28, 30 minus 28 remain 2, bring 0, 7 2 जा 14, 20 minus 14 remain 6, bring 0, 7 8 जा 56, 60 minus 56 remain 4, take 0, 7 5 जा 35, 40 minus 35 remain 5, bring 0, 7 7 जा 49, remain 1, bring 0, 7 1 जा 7, remain 3. आता हे ऑब्झर्व केलं तर इथे 1 आलं होतं रिमाइंडर, त्याच्यानंतर परत काय झालं 1, त्यानंतर परत 3 रिमाइंडर आला 4, इथं काय आलं क्वोशंट 4. तसे इथं 1 आलेलं आहे, परत 3च्या पुढे आपण 0 घेतलं तर परत 4, त्यानंतर 2 8 5 7 हा ग्रुप परत रिपीट होणार आहे आणि परत ह्याच पद्धतीने 1 4 2 8 5 7 हा कंप्लीट ग्रुप काय होणार आहे, डिजिटचा, एवढ्या डिजिटचा ग्रुप काय होणार आहे, परत रिपीट होणार आहे. मग आपण कसं लिहू शकू, 22/7 इज इक्वल टू 3.7
142857 142857 dash 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 22 upon 7 is equal to 3.4142857 recurring. This is also rational number 0.72 recurring, 2.33 is recurring. Here draw a point that is recurring, minus 0.5, here 5 is recurring, 3.142857 recurring. Such decimal forms of rational number is called non-terminating recurring decimal form. Every rational number can be written in non-terminating recurring decimal form. Example 3.5. We write 3.5000 dash 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 is equal to 3.5. Here 0 is recurring. Minus 4 is equal to minus 4.000 dash 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 so on is equal to minus 4.0. Here 0 is recurring. Means every rational number can be written in the form non-terminating recurring decimal form. हा भाग समजलाय. आता प्रॅक्टिस सेट 1.3 मधले एक्झाम्पल सोडवायचे. आज आपण इथंच थांबणार आहोत. थँक्यू.